नमस्कार. आज 14 नोव्हेंबर बालदिन. माझ्या साऱ्या छोट्या दोस्तांना आणि वयानं प्रौढ असूनही मनात एक निरागस बालक जतन करणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना या बालदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या बालदिनाचं औचित्य साधून आज एक कविता सादर करते आहे छोट्या दोस्तांसाठी. ऐका तर. कावळे दादा सदा करतो काव काव. कावळे दादा सदा करतो काव काव. एकदा तरी सांगून जाना तुझा पत्ता नाव गाव. कावळे दादा सारखा करतो काव काव. एकदा तरी सांगून जाना तुझा पत्ता नाव गाव. चिमणी ताई नेहमी तुझी लगबग घाई. चिमणी ताई नेहमी तुझी लगबग घाई. मीही देईन दाना पाणी पिल्लांसाठी घेऊन जाई. कोकिळ मामी गाता तुम्ही सुंदर गाणी. कोकिळ मामी गाता तुम्ही सुंदर गाणी. इतके दिवस असता कुठे येता फक्त चैत्रामधुनी. इतके दिवस असता कोठे येत्या फक्त चैत्रामधुनी. मोर काका इतके सुंदर दिसता उठून. मोर काका इतके सुंदर दिसता उठून. मला सांगा इतके सारे रंग तुम्ही आणता कुठून. मला सांगा इतके सारे रंग तुम्ही आणता कुठून. मैना राणी गाते सुंदर मंजूळ गाणी. मैना राणी गाते सुंदर मंजूळ गाणी. मला सांग इतकी सुंदर तान तुला शिकवली ग कुणी. मला सांग इतकी सुंदर तान तुला शिकवली ग कुणी. पोपटराव तुम्ही खाता नेहमीच भाव. पोपटराव तुम्ही खाता नेहमीच भाव. हिरवीगार पांघरून शाल कुठे जाता सांगा ना राव. हिरवीगार पांघरून शाल कुठे जाता सांगा ना राव. आपण खूप सारे प्राणी पक्षी बघत असतो, तर हे त्यांच्याकडे बघूनही मला प्रश्न पडतात. तुम्हाला पडतायत का मित्रांनो? आता तुम्हाला पाहून इतके सारे प्रश्न मला पडतात रोज. तुम्हाला पाहून इतके सारे प्रश्न मला पडतात रोज. सांगा ना या प्रश्नांचे उत्तर का गुगलवरती होईल खोज. सांगा ना या प्रश्नांचे उत्तर का गुगलवरती होईल खोज. धन्यवाद.